राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काय झालंय, आई कामात घेऊन परत आल्यापासून आहे ना, थोडं असं प्रापंचिक वस्तू, प्रपंच असं थोडं वैराग्याकडं झुकल्याची असं फिलिंग भावना येते मनात. दुसरी गोष्ट एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती, म्हणजे आतून एक शांती, समाधान. पहिलं कसं अस्थिर राहायचं, हे करायचं आपल्याला, ते करायचं आपल्याला, तसलं मागं सरकायला लागलं. म्हणजे किती पॉवरफुल देवस्थान आहे बघा. तिथं जी एनर्जी आहे, ती एनर्जी आपल्या शरीरात साठवून आणता आली पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. काही नाही. आणि आजचा जो एपिसोड आहे, ह्या एपिसोडच्या माध्यमातून मला भविष्यात शक्य झालं ना, 1-1.5 महिन्यांनी का व्हायना, पण मी एक लक्झरी तिथं घेऊन जायचा प्रयत्न करणार आहे. हा, कामाख्याला. आणि विषय काय आहे तुम्हाला सविस्तरपणे उद्या बहुतेक सांगेल मी, कामाख्या म्हणजे नेमका काय विषय आहे ते. कारण बऱ्याच गोष्टी लोकांना माहीत नाही. लोक फसली जाऊ शकतात. फसली म्हणजे जीवानीशी जाऊ शकतात, असा विषय तिथं आहे. महत्वाचे आजच्या स्टोरीकडे जाऊ आपण. ही आजची जी तरुण पिढी आहे, लहानपणापासून पोरांच्या हातात लोक ते मोबाईल देतात. बरीचशी मुलं ही साऊथचे चित्रपट बघतात. ती लुंगीवाली, ए मार डालूंगा आणि काट डालूंगा, आणि एक खांदावर असा, हा हा अशी वृत्ती वाढायला लागली. ह्याच्यातून कोयता गँग, गुन्हेगारांचं लय आकर्षण लोकांना, मुलांना, असा विषय. आईबापाचा तर झट ऐकत नाहीत पोरं, तुम्हाला सांगतो. कोणी किती का म्हणा आमचा बाळ्यालाही चांगला, बाळ्या नाही, बाळ्या गेला सिगरेट ओढायला 40 वाली. हा, अशी परिस्थिती, शहरातली परिस्थिती अजून भीषण आहे. आणि ह्यांच्यासाठी ही स्टोरी सांगणं मला गरजेचं वाटतं. कोण चुकलं कोण बरोबर हे तुम्ही लिहित बसा, पण जे घडलंय ही खरोखरच विचार करण्यासारखं आहे. मी क्राईम रिपोर्टर म्हणून क्राईम सांगत असताना दुर्मिळ अशा स्वरूपाची स्टोरी वाटली मला ही, की आणि थोडासा प्रश्नचिन्ह तयार होतात काही गोष्टीवर, काही सिस्टमवर. काही विषय तुम्हाला सांगतो. पुणे. आता पुण्याची ओळख सगळ्यांना माहिती आहे, पण आता सध्या बरंच गुन्हे असं पुणे अशी होऊन बसली. म्हणजे पुण्याला नाव ठेवतात ना, महाराष्ट्रातले दुष्काळी भागातले तालुके, जिल्हे जेवढे, तिथले लोकांना सामावून घेण्याची क्षमता आहे पुण्यात. आजही आहे, सगळे काम करतात. ध्यानात ठेवा, रोजगार पुरवतं पुणे, मुंबईसारखंच. मग युपी बिहारी तर आहेतच, पण इथल्यांना सुद्धा तरी पण इथं येऊन काही दादागिरी करतात. पण ह्या पुण्याचा काही विषय तुम्हाला नेमकी स्टोरी सांगतो काय झालंय. शिंदेवाडी परिसर, कात्रजच्या बोगद्यापाशी तारीख उजाडली 11 जुलै. नुकताच पाऊस पडून गेला होता. त्या बोगद्याच्या साईडला तुरळक वर्दळ होती. साधारण 11:30-12चा टायमिंग. बरेचसे पुणेकर आपापल्या 9-10लाच कामाला निघून जातात. फारशी वर्दळ नव्हती. रिक्षावाले, हॉर्न गाड्यांचे ही. त्या साईडला एक हॉटेल होतं, आणि तळलेली भजी, खेकडा भजी, कुरकुरीत, त्याचा सुगंध असा रस्त्यावर पसरला होता. त्याच्यात पितळाच्या पातेल्यात सारखा ते कालवलेला चहा, त्या चहापत्तीचा सुगंध, की चालता चालता एखाद्याचं आकर्षित व्हावं मन, की बाबा एक भजी प्लेट खावा, मिरच्या मस्तपैकी तिखट तोंड करावा, आणि तिखट तोंड झाल्यानंतर फुरका मारावा अमृततुल्य चहाचा, असं. आणि 10-5 जण तिथं बसले बी होते. तिथे एक रिक्षा थांबली. रिक्षामधून एक व्यक्ती उतरला. त्या व्यक्तीचं नाव आहे संजय बाबूराव कडू देशमुख, वय वर्ष 41. ती व्यक्ती रिक्षातून उतरले, आतमध्ये गेली, चहाचा ऑर्डर दिली. चहा आला. मस्त फुरका, थंडगार वातावरण झालं होतं पावसामुळं. आणि रस्त्याच्या वर्दळीकडे बघत आपला मस्तपैकी त्या चहाचा तो आनंद घेत होता. चहा संपला, 10 रुपये दिलं, तसा तो बाहेर आला. तर त्या बाजूने 2 जण, ह्या बाजूने 2 जण, अशा 2 मोटरसायकली त्या ठिकाणी आल्या. 2 मोटरसायकलवर 4 तरुण होते. आणि ते 4 तरुण हळूहळू त्याच्या जवळ आले. काही कळायच्या आत स्वतःजवळची धारदार शस्त्र काढली. आणि संजय बाबूराव कडू देशमुख ह्या व्यक्तीला, म्हणजे कसाही सुद्धा एखाद्या प्राण्याला असं एकदाच मारित असेल बा, इतके निर्दयीपणे डोकं, खांदा, पाठ, टोटल वारीत 28 बेकार पद्धतीने तोडलं.
आणि ताटफाड करत त्या माणसाने प्राण सोडला, रक्तस्राव झाला. लोक सगळी पांगली, हॉटेल बंद झाली, दुकान, अशा ठिकाणी मर्डर झाला, कोणी थांबत नाही. सगळी पांगली. शिक्षकात कोणतरी फोन 112ला केला. राजगड पोलीस स्टेशन किंवा तिथलं प्रॉपर पोलीस स्टेशन, सासवड पोलीस स्टेशन, ही संयुक्त टीमा तिथं पोलिसांच्या आल्या. त्यांनी बघितलं, वारलेली व्यक्ती, ठार झालेली व्यक्ती कोण आहे ते पाहिलं. आणि एक कायद्याचा भाग असतो, म्हणजे त्याची जी प्रोसेस असते ती पूर्ण करावी लागते. वरिष्ठांना सूचना द्यावं लागते, तिथून काही सूचना मिळतात. घटना घडली 11 जुलैला. झाला तपास चालू. पुणे पोलीस फार ॲक्टिव्ह आहेत, लक्षात घ्या. आणि आता डिजिटल सायबर विभाग त्यांच्या मदतीला आहे. अशा प्रकारचे जे गंभीर गुन्हे असतील, ह्या गंभीर गुन्ह्याला सुट्टी नाही. ते उचलणार म्हणजे उचलणार. हा, क्राईम बेंच असतं, वेगवेगळे युनिट असतात. आणि त्यांनी 4 आरोपींना अटक केली. चौघांनी मारलं. कायदेशीर त्यांना ते इन्व्हेस्टिगेशन म्हणतात, चौकशीचा भाग. पोलिसांना हे जाणून घ्यायचं होतं की बा का मारलं, त्याचं कारण काय, अमकं तमकं. कारण ते सगळं आता काय झालं, कारण आरोपींना पुराव्यासहित वगैरे जज पुढं, न्यायालयापुढे न्यावं लागतं. जे त्यांना माहिती मिळाली, जे त्यांना सांगितलं गेलं, जे त्यांनी पाहिलं, फार भयानक होतं. भयानक असं की आत्ता चाललंय 2026, जुलै महिना आहे, बरोबर. बरंच मागं जावं लागेल. एखाद्या व्यक्तीचा खून करतो, मग काय किरकोळ जाडण्या वाचून, सांडपाणी टाकण्या वाचून, किरकोळ रागाला येऊन काही करतो. ध्यानात ठेवा, तो खून केला तर त्याला शिक्षा होईल नाही होईल हा पुढचा विषय झाला. बऱ्याचसा विषय होत नाही आता शिक्षा, त्याच्यामुळे खून जास्त होते, हे पण खरं. पण ज्याचा कधी विचार केला का ज्याच्या घरात खून झालाय, त्या व्यक्तीचा फोटो त्याच्या भिंतीवर राहतो. त्या घरातल्या राहणाऱ्या मुलाचं, बायकोचं, मुलीचं, सगळ्यांना रोज तो दिसतो, कंटिन्यू दिसतो. आणि त्यांचा आत्मा त्यांना सांगत असतो की माझ्या बापाला कॅन्सर नाही झाला, माझ्या बापाला कुठं दुर्धर आजार नाही झाला, ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू नाही झाला, माझ्या बापाचा खून झालाय, कारण काही असू द्या, पण माझ्या बापाला दुसऱ्या एका माणसाने मारून टाकले. आणि मग त्यांची अशी अपेक्षा असते की ज्याने मारले त्या मारणाराला जन्मठेप व्हावा, फाशी व्हावा. कधी ऐकले का एवढे खून होत्यात, रोज तेवढे फाशा होत्यात का? फाशी होत नाही. काहीतरी त्याला शिक्षा मिळावा, न्याय व्यवस्था म्हणतो आपण त्याला. मग अशाच प्रकारे साल होतं 2003. आता हा जी त्याचा खून झालाय, संजय बाबूराव कडू देशमुख, वय वर्ष 41, राहणार कुरण, गावाचं नाव कुरण आहे आणि वेल्हे तालुका, पण सध्या राहायला कोंडव्यात होता ते माणूस, मयत. हा विषय थोडा मागं जावा लागला. हा संजय बाबूराव देशमुखचं वय 17-18 असेल. त्याचा एक जोडीदार होता, त्याचं नाव आहे दिनेश वैद्य. आणि हा दिनेश वैद्य त्यावेळेस ती बॅच 17-18चीच पोर अशी. आणि ते दिनेश वैद्यला प्रपंच राहायला सदाशिव पेठ येते. एक मुलगा आहे, मुलगा खाली 1.25 वर्षाचा आहे, म्हणजे रांगायला लागला असं नुकतं पोर. त्या मुलाचं नाव ठेवलेलं आहे मंथन. आणि असं सुखी कुटुंब. पण एका विडबत ठेवते, कामाला होते, दोघं मित्र आहेत चांगले. कोण? दिनेश वैद्य आणि संजय कडू देशमुख, चांगले मित्र. मग जोडीदार एकाला दोघं असल्या बरं पडतं. ते एका विडबत ठेवून त्या काळात 2003ला कामाला गेले. पैशाची आर्थिक देवाणघेवाण म्हणा किंवा वादाचं कारण काय होतं हे नाही समजलं, किंवा उचल बिचल काही असू शकतं. पण 2 मित्रातला जो संजय बाबूराव देशमुख आहे, कडू देशमुख, यांनी त्याचा मित्र दिनेश वैद्य याची हत्या केली, त्याचा खून केला. पोलिसांनी त्याला पकडलं, आत टाकलं. हा, ते सगळे पुरावे बिरावे, मग ते कोर्टात तुम्हाला माहिती असते प्रोसेस, ती चालू झालं समजा त्याचं. पण ती 2-3 वर्षात बाहेर आला. बघा, 2-3 वर्षात बाहेर आला, तो एक गुन्हेगार बनला. हा, तो त्यातून बाहेर नाही निघाला, कुरागातून बाहेर निघाला, पण त्या मानसिकतेतून बाहेर नाही, तो एक गुन्हेगार बनला. त्या व्यक्तीवर, संजय बाबूराव कडू देशमुख याच्यावर 2007-2008 गंभीर स्वरूपाचे खुनाचे गुन्हे आहेत. 2022ला खुनाचा गुन्हा आहे.
किती खून केलं बघा. असं आहे का भाऊ, तू खून करून आत येन, सिस्टीम अशी की आम्ही तुला परत सोडतो, परत खून करून आत येन, परत सोडून. अरे काय चाललंय अशी प्रकार बघा. आता पोलीस स्टेशनची नावं सांगतो तुम्हाला. हे जे पुण्यातलीच पोलीस स्टेशन आहेत सगळी. विश्रामबाग पोलीस स्टेशन, दत्तवाडी पोलीस स्टेशन, स्वारगेटच्या आसपासचा एरिया. शी खतरनाक काम झालं, गुन्हेगारच झालं एक. दुसरीकडे परिस्थिती काय होती, ज्या मित्राला मारलं दिनेश वैद्य, त्याचा जो 6 वर्षाचा मुलगा होता, त्याचं नाव आहे मंथन. ते रांगता हसता खेळता, आता वय काय कोणासाठी थांबतं का? 6 वर्षाचा मुलगा 2 वर्षाचा झाला, 5 वर्षाचा झाला, 10 वर्षाचा झाला, 12 वर्षाचा झाला. 10-12 वर्षाचा झाल्या आपण म्हणतो थोडा कळीत झाला भाऊ, त्याला समाज लोक जे कळायला लागलं. तो म्हणायचा तुझे माझे पप्पा, हे तुझे पप्पा दिनेश वैद्य. त्यांचा फोटो होता, वर्ष श्राद्ध त्यांचं, ते वर्षाला ताट करतो आपण पित्रांचं, ते करायचा. त्या मुलाला म्हणायचा पाया पड, तुझे पप्पा इथे. त्याच्या डोक्यात बसलं की माझे पप्पा. काय झालं बाळा, तुझ्या पप्पांची हत्या झाली, खून झालता, ती त्यांच्या मित्रांनी केली होती. असं आहे का? मग ते 10-12 वर्षाच्या पोरांनी, एक तर वातावरण असं आहे, ते बघायला सुरुवात केली. त्यावेळेसचे पेपर, कुठं खून झाला, काय झाला, तू कुठली जागा होती, काय, ती लहान जिज्ञासा त्याची. मग आईला विचारायचा, मग माझ्या पप्पांची ज्यांनी हत्या केली त्या माणसाला फाशी झाली का ग? म्हणजे काय, कुणाला माहिती काय झालं, पण ते सुटला असं म्हणतात 2-3 वर्षात. असा कसा सुटला तो? लहान मुलाचे प्रश्न आहेत ते. 12 वर्षाचं मुलगा, त्याच्या डोक्यात खटकीच. पण माझ्या बापाला मारलं गेलंय, आणि मारलं गेलंय त्याला शिक्षा झाली नाही, न्याय मिळाला नाही. हे इतकं घर केलं. हे पोरग 16, 17, 18चं झालं, पण खटकी काय डोक्यातली गेली नाही. त्याच्या डोक्यात एकच होतं, पाणी वाढायला लागले नदीचं, आता परत पावसाला उजनी तर 100% होणार आहे, पण हा फुगार आहे पाण्याचा, लक्षात घ्या. ते आता वाढायला लागले की ती काही दिवसांनी थोडासा, आता थोड्या वेळाने येडा पडन, आणि आपल्याला इथून जाणं गरजेचं आहे. तिथं नदी जवळ आहे. त्याच्या डोक्यात त्या पोराच्या खटका बसला की मारणार. मग त्यांनी रेकी करायला सुरुवात केली, त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केला की हा आरोपी नेमका कुठे आहे, त्याचा स्टडी करायला सुरुवात केला. आणि आता ऑनलाईन झाले सगळे, एखादी केस नंबर टाकला तर कुठल्या गुन्ह्यात आरोपी, त्या आरोपीचे आताचे स्टेटस काय आहेत, कोर्टाचा निर्णय काय आहे, आत आहे का बाहेर आहे का. 2023 सालच्या मर्डरमध्ये हा आत होता आरोपी. आणि मला आरोपी तर आत आहे, पण म्हणला याला ठोकणार मी, याला मारणार मी, माझ्या पप्पाच्या मारलंय त्याचा बदला मी घेणार. त्या दृष्टीने त्या मंथननी जोरदार जोडायला सुरुवात केली. मारणारे, हा, जगात तारणारे आहेत तसे मारणारे आहेत. आम्हाला पैसे दे, आम्ही कोणाला बी कापून टाकू, त्याला म्हणतात सुपारी किलर, अशी व्यक्ती सुद्धा आहेत. मग त्याच्यातले 3 जोडीदार त्यांनी पाहिले. एकाचं नाव आहे सौरभ परदेशी, मिशाज शेख आणि कौरी आडनावाचा. कौरी तर 6 गुन्हे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे रेकॉर्डवरचे गुन्हेगार. ह्यांना वेल्हे, त्याच्यानंतर बऱ्याचशा पोलीस स्टेशनमध्ये, साधारण वेल्ह्यात, विश्रामबाग पोलीस स्टेशन, गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत सगळ्यांच्या. असे हे 3 गुन्हेगार. ते 3 गुन्हेगारांना हा तो चौथा मंथन हा अजून क्लिअर होता. चौघांनी मिळून मी सांगितल्याप्रमाणे हत्या तर करायची, पण हत्या करता कुठं, काय तुरुंगात जाऊन करता का? तुरुंगात जाऊन करता येत नाही का, तर अवघड आहे. यांनी बाहेर निघायची वाट पाहत बसले, कावा बेल होईल. खून करून जातो 2-3 वर्षात बाहेर येतो, खून करून जातो 2-3 वर्षात बाहेर येतो. आता बी खून केला 2022ला, येईन ना बाहेर. निघाला 26ला बेल कोर्टाची मंजूर. बेल मंजूर झाल्यावर दुसऱ्या दिवशी हे वॉचवरच. यांना अक्षरशः आरोपींनी दिलेल्या कबुलीजबाबानुसार हिअरिंगला कोर्टात पोलीस घेऊन येतात का, त्या कोर्टाच्या आवारात त्याला कापा तोडायचा होता. बघा आधी स्टेटमेंट कसली पोरांची, कोर्टाच्या आवारात. पण त्यांच्या नशिबाने तो प्लॅन कॅन्सल केला. नशिबाने कोर्टाने, आदरणीय कोर्टाने त्याला बेल देऊन टाकली. जा भाऊ, 150 कोटी कमी करतो जरा आणि ये माघारी. आता काय हाय ती बरं आहे, ती दिली. हे विचार करासारख्या गोष्टी ध्यानात ठेवा.
कुणी ह्या मी सांगितलं ना तुम्हाला, स्वतःची स्वतःला जपायचं बुवा आणि स्वतःची स्वतःला ह्या क्षेत्रापासून लांब ठेवायचं. आई-वडिलांनी मुलाला आई-वडील कुठले सांगत नाही मुलाला, पण गुन्हेगारी क्षेत्रापासून लांब ठेवायचं. हां. निघाला बा दुसऱ्या दिवशी ती काय ते गावाकडे जात असताना त्या शिंदेवाडी परिसरामध्ये कात्रज बोगद्याजवळ ह्यांनी त्याची हत्या केली, असं त्यांनी कबुली जबाब दिला. आता मला सांगा तुम्ही, ह्या घटनेतून आता ह्यांना काय भविष्यात होईल नाही होईल शिक्षा, मला कमेंटमध्ये फक्त एक उत्तर द्या तुम्ही. आता 2003ला त्याच्या वडिलांना मारलं, कुणाचं चूक कुणाचं बरोबर ह्या भानगडीत पडू नका तुम्ही, घडल्याचे तुम्हाला सांगितलं. पण एका प्रश्नाचं उत्तर फक्त मला द्या कमेंटमध्ये, की ही जी 4 जण आता यांनी जो खून केलेला आहे, ही 2-4 वर्षात बाहेर 2030च्या आत बाहेर येत्याल का, यांना 20 वर्ष जेलमध्ये होईल का फाशी होईल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. रामकृष्ण हरी माऊली.